नमस्कार, मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधण्याचं मुख्य कारण म्हणजे आपण काल 15 ऑगस्ट 2026 रोजी राज्याचे बहुजन विकास मंत्री तथा सहकार व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब यांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान नुकताच राज्य शासनाने 13 ऑगस्ट 2026 रोजी 12 वर्ष बंदी असलेला शिक्षकेतर पदभरतीचा विधिमंडळात निर्णय घेण्यात आला आणि ती बंदी उठवण्यात आली. आणि त्या दरम्यान नॉन टीचिंगच्या माध्यमातून शिक्षकेतर भरतीच्या माध्यमातून जी पदे येतात ती पदे क्लर्क अर्थातच लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक अर्थातच लॅब अटेंडंट, सोबतच लायब्रेरियन, ग्रंथपाल आणि पिऊन सेवक या 4 पदांवर. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा पाठपुरावा करण्यामागचा हा हेतू ही पदभरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी, वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अभ्यास करणारी गुणवत्तापूर्ण उमेदवाराला न्याय मिळावा आणि या महाराष्ट्रातील 42% बेरोजगारी कमी व्हावी. तर दुसरीकडे ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारचा मानस स्वागतार्ह आहे, परंतु जर त्यातून गुणवत्तापूर्ण उमेदवारांना न्याय मिळत नसेल तर पदभरतीची बंदी उठवण्याचा निर्णय फक्त दिखाव्यासाठी का, हा प्रश्न निर्माण होतोय. तर त्या निमित्ताने आम्ही उद्याच्या कॅबिनेटमध्ये त्यांना विनंती केली की हा विषय प्रामुख्याने लावून धरा आणि त्यांनी ही विनंती मान्य केली. ही पदभरती प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून थेट विना मुलाखतीच्या माध्यमातून करण्यात यावी, अन्यथा ही सर्व पदे संस्था चालकांच्या घशात घालून आर्थिक गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणावर लुटीचा डाव खेळून अपात्र लोकांना वशिलेबाजीने या पदांची खैरात वाटावी तशी शिक्षकेतर पदभरती करण्यात येईल. दुसरा प्रश्न होता 15 मे दरम्यान 2025 रोजी 26 परिशिष्ट नुसार स्टेनो पदभरतीची मृत पदे घोषित करण्यात आली आहे. परंतु ही मृत पदे घोषित करण्याच्या पूर्वी ज्या संस्थांच्या माध्यमातून हजारो उमेदवारांनी आपलं कौशल्य पूर्ण केले, प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्या उमेदवारांना परिपूर्ण असताना, गुणवत्ता सिद्ध केलेली असताना दुसरा पर्याय उपलब्ध नाही, अशा स्थितीत ती पदं मृत घोषित केली. ती पदं तात्काळ पुनर्जीवित करण्यात यावी आणि नंतर ते पदं मृत घोषित करण्यात यावी. तर अशा पद्धतीचा आपण पाठपुरावा केला आहे. तर ह्या माध्यमातून तोही विषय त्यांच्याकडे प्रेझेंट केला आहे, पण त्यांनी सांगितला हा विषय मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत येतो, त्यामुळे तुमची सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत स्टेनोच्या शिष्टमंडळाची बैठक लावून देतो. आणि तिसरा विषय होता सद्यस्थिती सारथी, बार्टी, महाज्योती, TRTI या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची जे विद्यार्थी वर्षानुवर्ष प्रशिक्षण घेत आहेत आणि ह्या सर्व स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून यांना निःशुल्क प्रशिक्षण देण्यात येते, त्या प्रशिक्षणाच्या अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ही 30 होती, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक वर्षापासून पदभरती प्रक्रिया प्रलंबित आहे. अशा स्थितीत ही वयोमर्यादा शिथिल करून 35 वयोमर्यादा करण्यात यावी. हा विषय त्यांच्या स्वतःकडेच येतो, त्यांच्याकडेच हे डिपार्टमेंट आहे, त्यामुळे त्यांनी तात्काळ याबाबत निर्णय घेण्याचे त्यावेळी टाक्षणी आम्हाला आश्वासित केले. तर अशा पद्धतीने आपण 3 विषयावरती पाठपुरावा केला. तर मला प्रामुख्याने हे सांगायचं, शिक्षकेतर पदभरतीच्या माध्यमातून, नॉन टीचिंगच्या माध्यमातून ज्या आपण युवा विद्यार्थी असोसिएशनने बोलल्याप्रमाणे पवित्र पोर्टलमार्फत ही पदभरती प्रक्रिया झाली पाहिजे. तर ह्यासाठी जो पुढाकार घेतला आहे, तर आपल्या यूट्यूब डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून लिंक दिली आहे, त्या लिंकच्या माध्यमातून मला मोबाईल क्रमांकाच्या माध्यमातून संपर्क साधा. आणि दुसरी महत्त्वपूर्ण बाब, राज्यातील सर्व क्लासेस संचालकांना विनंती करतो, राज्यातील सर्व अभ्यासिका संचालकांना विनंती करतो की या लढ्यामध्ये आपणही सहभाग घ्यावा, कारण हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विषय आहे आणि हा लढा व्यापक स्वरूपात या लढ्याने तीव्र रूप धारण केलं पाहिजे. तरच सरकार शिक्षकेतर पदभरती प्रक्रिया, नॉन टीचिंग रिक्रुटमेंट ही पारदर्शकपणे राबवेल, पवित्र पोर्टल मार्फत राबवेल, नाहीतर संस्था चालकांच्या मर्जीनेच ही शिक्षकेतर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यामुळं यामध्ये माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की आपल्या सर्वांनी यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणावरती आपण सगळ्यांनी सहकार्य करा आणि या विद्यार्थी लढ्यात संचालक, खाजगी क्लासेस संचालक म्हणूनही तुमच्या सर्वांचं योगदान आहे आणि तुमची जबाबदारी आहे. तर अशा स्थितीत आपण सर्वजण यामध्ये सहकार्य द्या आणि विद्यार्थी लढ्यात हा मजबूत करण्यासाठी, प्रत्येक जिल्ह्यात हा पाठपुरावा करण्यासाठी आपण सर्वजण पुढाकार घ्या अशी विनंती करतो. पवित्र पोर्टलच्या पसंतीक्रम देण्याचा आजची शेवटची मुदतवाढ आहे. याच्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही. आज 16 ऑगस्ट रोजी टॅब रात्री 12 वाजता बंद होईल. तत्पूर्वी आपण सर्वांनी पसंतीक्रम लॉक करून घ्या. जिथे तुम्हाला
जॉब हवा आहे, जिथे तुम्ही पॉसिबल आहे नोकरी करणं, अशा ठिकाणी पसंतीक्रम द्या. तुमचा एक पसंतीक्रम कुणाचं तरी फ्युचर बर्बाद करू शकतो. त्यामुळे सद्विवेक बुद्धीने आपण सगळ्या भौगोलिक अभ्यास करून, त्या स्ट्रेनचा अभ्यास करून, खाजगी शैक्षणिक संस्था असतील तर सर्व बाबींचा सर्वकष अभ्यास करून पसंतीक्रम लॉक करा. पुनर्विचार करा पसंतीक्रमाबाबत, परंतु तुमचंही नुकसान होऊ नये, तुमच्यामुळे इतर कोणाचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्या. आणि अन्य कोणाला प्रॉब्लेम्स आले असतील तर आपला मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि या शिक्षकेतर पदभरती पवित्र पोर्टलमार्फत पारदर्शकरित्या राबविण्यासाठी टेलिग्राममध्ये पुनश्च एक वेळ सांगतो, टेलिग्राम लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यावरती सहभागी व्हा, कनेक्ट व्हा. धन्यवाद.